या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी. प्रभाग क्रमांक 22 च्या विकासाचा नवा इतिहास लिहिला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सक्रिय सहकार्यानं रामवाडीला तब्बल 1 कोटी रुपयांचा विक्रमी निधी मंजूर झाला. प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण धडपडीचं हे फलित असून आंबेडकरवादी समाजासाठी हा दिवस विकासाचा निर्णायक टप्पा ठरला. या निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन या 2 भव्य प्रकल्पांना प्रत्येकी 50 लाखांची भक्कम तरतूद करण्यात आली असून या दोन्ही योजनांचं भूमिपूजन विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडलं. आणि कार्यक्षम नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या प्रेरणेतून आज जवळजवळ 1 कोटी रुपये निधीचा आजच्या रामवाडी परिसरातील सांस्कृतिक भवनाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे ते तुम्हा सर्वांचे लाडके नेते, पिंपरी चिंचवडचे आमदार, विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब बनसोडे साहेब, आज या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे पिताश्री. दरम्यान यावेळी रामवाडी परिसरातील श्रद्धास्थान अंबाबाई मंदिरामध्ये तुळजापूरच्या तुळजाभवानी इतकंच भक्तांची अढळ श्रद्धा असून या देवीचं अण्णा बनसोडे यांनी मनोभावे दर्शन घेतलं. या दर्शनानंतर इच्छा भगवंताची परिवारातर्फे क्रेनद्वारे अण्णा बनसोडे यांना भव्य हार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राष्ट्रवादी पुन्हा या गाण्याच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी निनाद करत उत्साह शिगेला पोहोचवला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक तथा आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, प्रदेश सचिव इरफान शेख, आनंद मुस्तारे, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, माजी नगरसेविका नूतन प्रमोद गायकवाड, संजय भडंगे, सुनील कांबळे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला आघाडी कार्याध्यक्षा चित्रा कदम, शामराव गांगर्डे यांसह इच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार किसन जाधव, नागेश गायकवाड आणि चेतन गायकवाड यांनी केलं. गजरामध्ये आपण त्यांचे स्वागत आणि त्यांच्या यशस्वी सत्कार या कार्यक्रमाप्रसंगी इथे करूयात. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या दुर्लक्षित भागाला खऱ्या अर्थानं इथे न्याय मिळतोय आणि या न्यायाला खऱ्या अर्थानं एक बळ देण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णासाहेब बनसोडे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा जाधव यांचं स्वागत यांच्या शुभ उपस्थित होत आहे. संतोषभाऊ पवार जोरदार टाळ्यांच्या साहेबांचं स्वागत या कार्यक्रमासाठी आपण इथे करूयात. मी त्यांचं पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी बघितलं जातं. आज या कार्यक्रमाला ते आवर्जून इथं कौतुक कर आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूयात. हजारो नागरिकांच्या जंगी उपस्थितीमध्ये साजरा झालेला हा सोहळा रामवाडीच्या विकासाच्या दिशेनं उचललेलं एक सुवर्ण पाऊल ठरला. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.